झालं झालं का रे गोट्या मारून? तेच पण काय करायचं म्हणून बसलोय. हे सगळं करायला येळ असतोय तुझ्याकडे, पण एक साधा फोन किंवा मेसेज करायला येळ नसतोय ना. अगं सकाळी प्रॅक्टिस असते ना. 1 मिनिट मिळत नाही तुला? अरे साधं गुड मॉर्निंगचा मेसेज करायला किती वेळ लागतोय? आणि काय रे, आता प्रॅक्टिस आहे म्हणून सांगतोस, तिकडे ट्रेनिंग सेंटर मध्ये होतास तो तर रातभर बोलायचास, आणि आता फोन करायचा झाला की मामा हाय, जीजी हाय, जयडी हाय, सारखी काय ना काय तर कारणं असतात. बाकी मुलींच्या बॉयफ्रेंडांसाठी काय काय करतात माहितीये का तुला? आता मला कसं माहिती? मला काय अनुभव आहे? हा, म्हणजे काय मला आहे का? तरी घेते ना तुझी काळजी. आणि एक साधा मेसेज करायला कसला लागतोय अनुभव? तुला काय वाटत नसल, पण मला लई वाटत की सकाळी उठून पहिला मेसेज तर तुझा असावा. बर, उद्यापासून तू उठायच्या आधी माझा मेसेज पहिला तुला असेल. सगळं सांगितल्यावर करतो, न सांगता तर काही जमतच नाही ना. आणि उद्या मेसेज नाही येऊ दे, मग तू आहेस आणि मी आहे. कधी कधी तर मला असं वाटतं फक्त माझंच तुझ्यावर जास्त प्रेम आहे. तुझं प्रेम जास्त आणि माझं कमी, असं कधी मोजता येतं का? मोजता येत लव मीटर मध्ये. काय कसलं मीटर? लव मीटर हे ती दाखवते तुला. अगं काय अरे ये की, तू अरे ये तर बघ. हे बघ, आपलं एकमेकावर किती प्रेम आहे हे बघायचं मीटर म्हणजे लव मीटर. बर. थांबा एकच मिनिट. आधी माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते बघूया. हात बघू तुझा. शीतल लव अजिंक्य. आता येस किती आहेत? 2. येच एकच. हे बघ म्हणजे काय आहे, असं गेल्याचं आणि या सगळ्याची बेरीज करायची. आणि 0 आला ना 0 की तो 0 तसाच वापरायचा. हा, हे 91% आलेत. बघ, माझं तुझ्यावर 91% प्रेम आहे. आता तुझं माझ्यावर किती प्रेम आहे बघूया. माझं जास्तच असणार. हा, तुझं आता इकडं. अजिंक्य लव SHITAL शीतल. बरोबर. ये 81%, 10% कमी का? अगं काय कमी कसं आलं? माहितीये तुम्हाला माझंच जास्त प्रेम आहे, म्हणजे तुझं माझ्यावर प्रेमच नाही. माहितीये मला. शिकल्या. अगं असं थोडीच कळतं प्रेम आहे का नाही? असंच कळतं, मग कमी कसं आलं? हा, मला तर वाटलं होतं तुझं माझ्यावर 100% प्रेम असेल म्हणून, नाही तर माझ्यापेक्षा जास्त तरी यायला पाहिजे होतं. पण नाही, तुझं तर माझ्यावर प्रेमच नाही म्हणून मला येत येत नाही.
मला मेसेज करत नाही, फोन करत नाही. मग अशी कसं म्हणला काय काम नव्हतं म्हणून फोन केला नाही? म्हणजे काय काम असेल तरच फोन करायचा ना? अगं असं काय नाही. असंच असतंय. मग कमी कसं आलं? अगं शितले टाइमपास आहे ह्यो सगळा. हा, टाइमपास आहे? म्हणजे कुणाचं कुणावर प्रेम जास्त आहे हे शोधून काढणं म्हणजे टाइमपास? म्हणजे टाइमपास नाही म्हणायचं मला. हे महत्वाचंच आहे. आपण एक काम करायचं, परत बघू. काय बी होणार नाही. प्रेम असेल तर दिसल ना. अगं ते डबल करायचं सोडून मी केलं ना, त्यामुळे झालंय ते. काय उपयोग नाही करू. बर ठीक आहे, आता एसएच डबल टाकून बघ. हा. आणि आता जर माझ्यापेक्षा कमी आलं ना तर तुझं काही खरं नाही. तिथला गेम आहे ह्यो फक्त. कर तू. नाही नको, कमी आलं तर मला ओरडशील तू. राहू दे. 10 9 अगं ऐक. 8 7 काम करतो. एकशे 9 आलं. आता काय करायचं? आता 1+9 करायचं आणि त्याच्या पुढे 0 टाकायचा. दी- 100%. झाली खुश? झालं? मला माहित होत तुझं माझ्यावर 100% प्रेम असणार म्हणून. मी ना अंकीला बी सांगितलं होतं आजाचं माझ्यावर 100% प्रेम आहे. आणि होय ग, हम्म, समजा कमी आला असत तर? शक्यच नाही. शितले एक सांगू, प्रेम कधी मोजता येत नसतं. म्हणजे मोजता येतं ना ते प्रेम नसतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या इतकं प्रेम तुझ्यावर कुणीच करू शकत नाही. माझ्यासारखं प्रेम बी तुझ्यावर कुणीच करू शकत नाही. आणि काय र, माझ्या घरच्यांवर इम्प्रेशन कसं मारणार आहेस? हे फौजी आहे आपण. फौजीला इम्प्रेशन मारायची गरज नसती, ते आपोआप पडत असत. कळलं का? नुसतं डायलॉगच मारतो. पण इम्प्रेशन कधी मारणार आहेस? सुट्टी संपल्यावर? माझं मी बघतो काय करायचं. तू नको टेन्शन घेऊ. तू असल्यावर मला कसं टेन्शन येणार? पण ऐक की, जे काय करायचं ना ते लवकर कर. माझ्या घरी माझ्या लग्नाचा इशा चालू आहे, पण मी हो म्हणल्यावरच पुढे ठरणार आहे. तर आता तू माझ्या घरच्यांच्या मनात जागा तयार करायला चालू कर, म्हणजे ते मला ऐन वेळी विचारतील, आम्ही तुझ्यासाठी अजिंक्य बघितलंय, तुला पसंत आहे का? तू काय म्हणणार? मग मी म्हणणार अजिंक्य होय, तसा चांगला आहे तो. म्हणजे तुम्ही म्हणत असाल तर करूया. एवढा भाव खाणार होय तू? अरे येड्या, भाव नाही खाणार. लगेच हो म्हणलं तर शंका येणार नाही वे. हा, हुशार आहेस की तू. हायच. तर आतापासून माझ्या घरच्यांच्या मनात जागा करायला सुरू करायचं. डन. उद्यापासून मिशन शीतलच्या घरच्यांचं मन जिंकणं. वार माझं फौजी. तीन, दोन, एक. अरे घाबरलास होय?
घाबरलो नाही. मग शितलीला गुड मॉर्निंगचा मेसेज करायचंय. काय? गुड मॉर्निंग. सकाळी ती उठायच्या आधी ना पहिला मेसेज माझा तिला गेला पाहिजे असं ठरलंय आमचं. वा, प्रगती केला का? अजून काय काय ठरले? अजून तिच्या घरच्यांना इम्प्रेस करायचं ठरलंय. म्हणजे लग्नाची तयारी का? लग्नाची तयारी नाही, पण आपण कसं तयार असलेलं बरं ना. हा, मग काय आता मुहूर्त काढतोस का इम्प्रेस करायचा? नाही, आज सगळा प्लॅन केलाय मी. मला सांग की नक्की काय प्लॅन केलाय? तिच्या घरच्या माणसांना आहे ना एक एक करून इम्प्रेस करणार मी. वा, हा बघ, सगळ्यात आधी आहे ना हे ध्रुवला इम्प्रेस करायचं, मग सौरभ. बावळटच करा का तू? का काय झालं? त्या ध्रुवला सौरभला इम्प्रेस करायची काय गरज आहे? त्यापेक्षा एक काम कर, सुमन काकीवर कसं इम्प्रेशन पडेल ना त्याचा विचार कर. ठीक आहे, तू माझ्याकडे क्लासच लाव. पण मला सांग, आपल्याला एखाद्या देवळात जायचं झालं तर छोट्या छोट्या पायऱ्या लागतात पहिल्यांदा, का डायरेक्ट घाबरत जातोस? नाही ना. म्हणजे काय, त्या छोट्या छोट्या पायऱ्या त्या चुकून आपल्याला चालणार नाही. म्हणजे लहानांपासून सुरुवात करायची, मग मोठी मजल मारायची. शपथच, आयला का कसला हुशार आहेस रे तू. होय, ती ध्रुवला इम्प्रेस करायचं नक्की काय प्लॅन केलायस? ध्रुवला जास्त काय खेळायला आवडतं? क्रिकेट. करेक्ट आहे. म्हणजे आपण त्याच्याबरोबर क्रिकेट खेळायचं, ती बी त्याला पाहिजे तसं. म्हणजे फक्त त्यालाच बॅटिंग द्यायची. त्यालाच बॅटिंग द्यायची. बरोबर. म्हणजे त्यानं काय होईल, तो आपल्याबरोबर सारखं क्रिकेट खेळेल आणि आपलं इम्प्रेशन पडेल. वा वा, कसलं प्लॅनिंग रे. म्हणजे तू त्याला क्रिकेट खेळणार, ते इम्प्रेशन. पण त्याने नक्की काय होईल? म्हणजे तो घरात सांगेल ना, आजा भारी, आजा भारी, म्हणजे माझं इम्प्रेशन पडेल ना. आणि बघ कसं आहे, तिने मला सांगितलंय तिच्या घरच्यांची मनं जिंकायची. आणि हे बघ, ही माझ्या आयुष्यातली पहिली लढाई आणि ती मला जिंकायची. वाह, पण आजा, ही लढाई तर तू 101% जिंकणारच आहेस. पण हिथं म्हणजे आधी मला हरवून दाखव. अरे जयडे, हे जयडे, अगं तर आजा येईल भूक भूक करत. नाश्ता केलास का? वय, अगं केलायस का म्हणजे तू नाश्ता बनवलास का असं विचारते अगं तुला. मी बी बनवलंय तेच सांगते. आणि जिजे, तुला माहितीये ना अजिंक्यनी नाश्ता केल्याशिवाय मी करत नाही ते. असं कसं माहिती असेल? तू काय नातेस वय त्यांची? नातवाचं कसं सगळं माहिती असतंय बघ. बोललीस का? बोलले की. आणि तुम्ही बोलता तवा हिला बरं विचारलं नाही नाश्ता केला का म्हणून. नातवाचीच तेवढी काळजी आहे तवा. तुला बोलून काय उपयोग आहे वय? मम्मी, अगं गप्पी जरा. अगं मग ह्यांना कुणी सांगितलं माझ्या नादाला लागायला? फेडरेशनच्या जीवावर तर चाललंय सगळं आपलं घर. बसून खात नाही तुमच्या नातवासारखं. ए बाई, कोण बंद कर तुझं. एकदा का तुझ्या तोंडाचा पट्टा सुरू झाला की नुसतं बाड बाड बाड. हात नवीला काय तोंड घेते घाई. जिजे, तू गप बस की आता, आणि दोघी बी गप बसा. पटत नाही तर कशाला बोलता ग? मी गेलते का तिला बोलायला? बोला की, मग सांगते. मम्मी, अगं गप की जरा. तुला काय बोललीये का जिजी? कशाला उगाच मागचं उकरून काढता काय माहित. नमस्कार फेडरेशन अध्यक्ष. अगं भैया साहेब या की. काय जिजे, काय म्हणते तब्येत? आहे की चांगली. हा होय जिजी, नातू कुठं दिसत नाही, कुठे गेलाय? अरे तू कवाच गेलाय प्रॅक्टिसला? सुट्टीला आला तरी प्रॅक्टिस चालूच आहे का? होय. चांगले चांगले. टॅलेंट उगाच नाही मी आजच एवढं कौतुक करत. कामाबद्दल प्रामाणिकपणा असावा तर असा. इकडे कसं काय येणं केलं? अरे हा, ज्या कामासाठी आलो ते काम राहिलंच नाही का? अहो तुम्ही एवढे फेडरेशनची कामं करताय म्हणून म्हणलं आमच्याकडनं एक छोटस गिफ्ट द्यावं. बया, गिफ्ट आणलंय वय. जेडे, जा जरा चहा टाक. अहो नाही, चहा बी कशाला उगाच. जेडे, राहू दे. काय आणलंय गिफ्ट? हा टॅलेंट, हा, घ्या. एवढंच काय आहे यात? अहो बघा तरी.
गागल म्हणलं तुम्ही फेडरेशनची एवढी कामं करता, उन्हात आणत न फिरता, तुम्ही म्हणलं ना डोळ्याच्या खोबण्या होत्यात, म्हणून म्हणलं गॉगल द्यावा. जेडे कसं दिसतंय ग? चांगलं दिसतंय. ग ग ग ग ग ग ग आहा. याला म्हणतात फेडरेशनचे अध्यक्ष. बर, एक महत्वाचं विचारायचं होतं. काय हो? गुरुजींच काय झालं? नाही गेले, आज जाते की. अहो लवकर जावा. हा, चांगल्या कामाला उशीर करायचा नसतो, लवकर जावा. बरं येऊ का आम्ही? हा थांबा की, चहा घेऊन जावा जरा. चहा कशाला आता, नंतर जेवायलाच येतो की. हा? जेवायला? हा येऊ का? होय. चला जीजे, काळजी घ्या जरा. होय. येऊ का? हा. पुष्पे पुष्पे, गुरुजींचं काय ग? आमचं फेडरेशनचं काम आहे जरा. करा, फेडरेशनचीच कामं करा. एक दिवस फेडरेशन अंगलटी ना म्हणजे मिळवलं. जय रे, मी जरा नाणीकडे जाऊन येते ग. जेडे अरे सांग ग जरा. आणते. पहिलं सांग, भैयाचं गुरुजींकडे काय काम आहे? अगं त्याच्या लग्नाचं जुळवायचं चाललंय. कुणा संग? शितली संघ. परवा मी शितलीच्या घरी गेले होते का नाही, तेव्हा शितलीच्या आईच्या बोलण्यातनं कळलं की त्यांच्या मनात आधीपासूनच भैया आहे म्हणून. आता फक्त कुणी तर पुढाकार घेतला की लगीन जुळलंच म्हणून समज. अगं वय, पण तू कशाला पुढे पुढे करतेस? कशाला म्हणजे? अगं ह्या भैयाला मिंद्यात ठेवायला. हे बघ, आता आपण स्थळ घेऊन जाणार म्हणजे भैयाला वाटणार माझ्यामुळेच ह्याचं लगीन जुळलं. आणि आता ह्यो भैया कामाचा माणूस आहे, त्यानं मला फेडरेशनचा अध्यक्ष करून दावलं का नाही. तसंच त्याच्याकडनं आता काय बाय करून घेते का नाही बघ. नाही या छपराचा बंगला केला तर नावाची फेडरेशनचे अध्यक्ष नाही. जेडे, त्या शितलीच्या नावाच्या मुंडवळ्या आधीच ह्यो गुडघ्याला बांधून बसलाय. तेव्हा त्याचा कसा आणि किती फायदा घ्यायचा ना ही बघच आता. काल नुसतं त्याला म्हणलं उन्हातानाचं फिरायला लागतंय, तर लगेच गागल आणून दिला. आता त्या भैयाला माझ्या तालावर कशी नाचवते ती बघ. थोडक्यात हारलोय मी. थोडक्यात हारलाच ना, बाद झालं. हे बस जरा कामाचं बघ तुझ्या. आणि अरे होय, येतात ना तू काय? अरे शितलीला फोन करून सांगतो की. हॅलो. अगं मेसेज मिळाला का तुला? वय, अरे तू प्रॅक्टिस मध्ये असशील म्हणून फोन नाही केला. कुठेस तू? घरी. भेटायचंय का? नाही नाही म्हणजे भेटायचं ना असं काय नाही काय. माझा जरा वेगळा प्लॅन आहे. काय प्लॅन? तुझ्या घरच्यांना इम्प्रेस करायचं आता मिशन सुरू झाले. काय करणार आहेस? काय करणार आहे मी आता, बघ काय काय करत होती. आजा, अरे थांब जरा. तुझं इम्प्रेशनचं पॅकेज आलंय बघ. ध्रुव आलाय. ध्रुव कुठे? हॅलो शितले, मी तुला नंतर फोन करतो. का? अगं ध्रुव येतोय, सगळ्यात आधी मी त्याच्यावर इम्प्रेशन मारणार आहे. म्हणजे बघ घरी येऊन कसं माझं नाव काढतोय ती. आजा. हा ठेवतो.